नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. वटसावित्री पौर्णिमेला साधारणतः सगळ्यांकडे पुरणाची पोळी असते. मग यावेळच्या पौर्णिमेला आपण कोकणातील दोन्ही जिन्नस वापरूयात आणि खुसखुशीत पुरणाची पोळी बनवूयात. चला रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हो, कमेंट्स करायलाही विसरू नका. इथे आपण 2 हापूस आंबे घेतले, स्वच्छ धुतले, वरची साल काढली आणि बारीक फोडी करून मिक्सरला फिरवून घेतल्या. पाणी न घालता या फोडी आपण मिक्सरला फिरवून घेतल्या. 2 आंब्याचा साधारणपणे 1 बाउलभर रस तयार होतो. ज्या वाटीने आपण रस मापून घेणार आहोत त्याच वाटीने बाकीचेही साहित्य घेणार आहोत. 1 बाउलभर हापूस आंब्याच्या रसासाठी एक अख्खा ओला नारळ घेतला, मिक्सरला ग्राइंड करून घेतला. बारीक झाल्यानंतर पॅनमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलं. त्यावरती एक 2-4 मिनिट हा नारळ छान परतून घेतला. नारळ हलकासा परतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला हापूस आंब्याचा रस घालूया आणि बऱ्यापैकी हापूस आंब्याचा रस यामध्ये आळवून घेऊयात. म्हणजे नारळही छान शिजला जाईल आणि हापूस आंब्याच्या रसामध्ये असलेलं जे नॅचरल पाणी असतं तेही थोडंसं अळलं जाईल. नारळ आणि हापूस आंब्याचा रस छान शिजल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी कलपी खडी साखर घालूयात. इथे तुम्ही साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडीवरती आणि तुमच्या आवडीवरती कमी जास्ती करू शकता. साखर घातल्यानंतर आंब्याचं आणि नारळाचं सारण थोडंसं पातळ होतं. साखर घातल्यावर हे सारण एके ठिकाणी गोळा होईल असं लो टू मिडियम गॅस करत करत आपण शिजवून घेऊयात. बरं, इथं तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालेल. हे सारण छान मिक्स झालंय, शिजलंही गेले आणि गोळाही होतंय एका जागेवरती. यामध्ये आपण भाजून घेतलेली हरभऱ्याच्या डाळीचं 4 ते 5 चमचे पीठ घालूयात. यालाही लो टू मिडियम गॅस करत करत एकसारखं करून घेऊयात आणि 5 मिनिट यालाही शिजवून घेऊयात. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ सारणामध्ये छान शिजल्या गेल्यानंतर यामध्ये आपण 4 ते 5 चमचे दूध पावडरही घालूयात. एकसारखं करून घेऊयात आणि लो टू मिडियम गॅस करत करत परत सारणाला एक 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊयात. सारण छान शिजल्यानंतर त्यामध्ये चमचा उभा करून पाहिला तर चमचा हात लावूपर्यंत तो पडत नाही किंवा काढूपर्यंत त्याला तो पडत नाही. त्यावेळेस असं समजायचं की सारण आपलं परफेक्ट झालं. याला बाइंडिंग खूप छान येते इथे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि दूध पावडर वापरल्यामुळे. सारण छान शिजलं गेले. यामध्ये 1 ते 1.5 चमचा विलायचीची पावडर घालूयात. थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात. एकसारखं करूयात आणि सारण थंड करून घेऊयात. सारण थंड झालं की अगदी नेहमी हरभऱ्याच्या डाळीचं पुरण करतो त्या पद्धतीने याचंही गोळा छान होतो आणि पुरणही मौसूत होतं. आंब्याचं पुरण थंड होतं तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया, म्हणजे कणिकही छान भिजली जाईल. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि यामध्ये 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं. यामुळे पोळी खुसखुशीत होते. गरम असताना पोळी मऊ होते, पण थंड झाल्यानंतर पोळी अगदी खुसखुशीत होते साटोरीसारखी आणि 2 ते 3 दिवस ही पुरणाची पोळी छान टिकते. यामध्ये आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि चिमूटभर मीठ घातल्यानंतर याला मिक्स करून घेतलं आणि मोहन म्हणून यामध्ये रूम टेम्परेचरचं 2 चमचे साजूक तूप घातलं. तूप पिठाला छान चोळून घेतली. गव्हाच्या पिठाची एक घट्ट मूठ तयार झाली की हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेऊयात. पीठ मौसूत मळून झाल्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घालूयात. कणकेला परत एकदा तेलामध्ये छान चुरून घेऊयात. तेलही या कणकेमध्ये छान मुरलं जातं आणि कणिकही मौसूत होते. इथे आपली कणिक छान मळून झाली. याला आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. इथे 10 ते 15 मिनिटं झाली होती. कणिक आपली अगदी मौसूत झाली आहे मळून आणि ही मुरलीही गेली आहे छान. कणकेचे आणि पुरणाचे गोळे करून घेऊयात. पुरणाचा गोळा कणकेच्या गोळ्यापेक्षा दुपटीने मोठा करूयात आणि हे गोळे आधीच वेगवेगळे तयार करून घेऊयात. म्हणजे कणकेचा गोळा तयार करताना याला साखरेचा हात लागणार नाही, पोळी लाटताना पोळपाटाला चिटकणार नाही किंवा तव्यावर टाकल्यानंतर ती करपणारही नाही. त्यामुळे कणकेचे आणि या पुरणाचे आपण गोळे तयार करून घेतले आणि ते वेगळे वेगळे ठेवलेत. इथे कणिक मळताना कुठेही आपण मैद्याचा वापर केला नाही. कणकेमध्ये फक्त 2 ते 3 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं आणि कणिक छान मौसूत मळून घेतली. यामुळे या पुरणाच्या पोळीची टेस्ट आणखी छान लागते. मैद्याचा वापर न करताही आपली ही पुरणाची पोळी अगदी टंब फुगते. गरम असताना मौसूत तर राहतेच, पण थंड झाल्यानंतर खुसखुशीतही होते.
नेहमीच्या पुरणाच्या पोळीला जशी वाटी तयार करून घेतो त्याच पद्धतीने तांदळाच्या पिठामध्ये कणकेचा गोळा बुडवून घेऊयात आणि याची वाटी तयार करून घेऊयात। मध्यभागी थोडासा जाडसरपणा ठेवूयात, म्हणजे जाड ठेवूयात आणि कडेला पातळ ठेवूयात। हा पुरणाचा गोळा यामध्ये भरूयात, थोडंसं वरतून साजूक तूप लावूयात। हाताने दाबून दाबून ह्या पुरणाच्या पोळीचा गोळा बंद करून घेऊयात। तोंड बंद झालं की हातावरती याला दाबून घेऊयात। खालनं वरनं तांदळाची पिठी लावूयात। अगदी 2 ते 3 बोटांनी हे पुरण कणकेच्या गोळ्यामध्ये पसरून घेऊयात। हातावरती एकसारखं करून घेऊयात, खालनं वरनं पिठी लावूयात आणि हलक्या हाताने ही पोळी जशी नेहमीची पुरणाची पोळी लाटतो त्याच पद्धतीने ही पुरणाची पोळी आपण लाटून घेऊयात। अगदी हे पुरण ही मधपासून ते शेवटपर्यंत एकसारखं पसरलं जातं। पुरणाची पोळी टंब फुगते। बरं, ही पुरणाची पोळी लाटताना किंवा भाजताना थोडीही फुटत नाही। कणकेमध्ये 2 ते 3 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं की ही पुरणाची पोळी गरम असताना मऊसूत आणि थंड झाल्यानंतर खुसखुशीत लागते। अगदी आपण बघतोय व्हिडिओमध्ये पुरणाची पोळी लाटल्यानंतर यामध्ये सारण अगदी एकसारखं पसरलं गेले आणि वर्ण सारण दिसतंय, म्हणजे ह्याचा कलर वर्ण दिसतोय पुरणाच्या पोळी भाजण्याच्या आधीच। सारण एकसारखं पसरलं गेले, त्याचबरोबर पुरणाची पोळी ही अगदी छान लाटली गेली आहे, कुठेही न फुटता। पुरणाच्या पोळीला लो टू मिडियम गॅस करत करत भाजून घेऊयात। सुरुवातीला पुरणाची पोळी तव्यावर टाकण्याच्या आधी आपण ह्याला थोडंसं तूप लावून घेतलं। याचं कारण असं की तवा गरम झालेला असतो। गरम तव्यावरती थंडगार पुरणाची पोळी टाकली, साखरेमुळे किंवा गुळामुळे पुरणाची पोळी तव्याला चिटकून बसते, ती करपण्याची भीती असते, त्याचबरोबर ती फुटते पण। त्यामुळे थोडंसं साजूक तूप लावायचं आणि लाटून घेतलेली पुरणाची पोळी यावरती छान उलटसुलट करून तुपावरती खमंग भाजून घ्यायची। आपण व्हिडिओत बघतोय अगदी पुरणाची पोळी आपण टाकल्याबरोबर छोटासा बुडबुडा आला, त्यानंतर पुरणाची पोळी तूप न लावताच आपल्याला फुगलेली दिसत होती। पुरणाच्या पोळीला उलटसुलट केलं आणि साजूक तुपावरती छान खमंग खरपूस भाजून घेतलं। बाकीच्याही पुरणाच्या पोळ्या याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात। आणखी एक कारण म्हणजे ही पुरणाची पोळी तव्याला न चिटकण्याचं, ते म्हणजे इथे आपण पुरणाची पोळी तांदळाच्या पिठीवरती लाटून घेतली, त्यामुळे पोळी लाटतानाही अगदी सरसर लाटली गेली, त्याचबरोबर तव्यावर टाकल्यानंतरही ती चिटकली नाही। पीठ पुरणाच्या पोळीला चिटकलेलं नसल्यामुळे ती करपलीही नाही। याच पद्धतीने लो टू मिडियम गॅस करत करत बाकीच्याही पुरणाच्या पोळ्या साजूक तुपावरती भाजून घेऊयात। ही आंबा नारळ पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, तुमचं एक लाईक आणि एक शेअर माझ्यासाठी खूप मोलाचं आहे, त्यामुळे लाईक आणि शेअर नक्की करा। चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।